नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आपण बनवतोय मस्त अशी व्हेज फिंगर्स. एक चमचा तेल घालूया. त्याच्यानंतर आपण या भाज्या घेतल्या त्या घालायच्या आहेत. मिरची घालते सगळ्यात आधी. एक कांदा घेतलाय मीडियम साईजचा, ते घालूया. जरा परतून घेऊया आपण ह्याला आणि लगेचच आपण भाज्या घालणार आहोत सगळ्या. इथे मी पाव कप भोपळी मिरची घेतले, गाजर घेतले पाव कप आणि हे आपले मक्याचे दाणे आहेत ते घेतले. ते आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत. तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. आणि अजूनही आपल्याला भाज्या जर ह्याच्यात ॲड करायच्या असतील त्याही आपण घालू शकतो. ते चिली फ्लेक्स आहेत ते घेतलेत. मस्त आपल्याला फास्ट गॅसवर थोडं परतून घ्यायचं आहे. अगदी शिजवून नाही घ्यायचे आहेत आपल्याला भाज्या, कारण क्रंचीनेस राहायला पाहिजे ना थोडं आपलं, म्हणून. त्याचसोबत आपण एक चमचा मीठ घालणार आहोत. मीठ कमी जास्त करू शकतो चवीनुसार. परतून घेऊया जरा. भाज्यांचा रंग देखील चेंज झाला, तुम्ही बघू शकता. दाखवते जरा, हे बघा ना. आपले परतून 5 मिनिटं झालेत. आता मी रवा घेतलाय. रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता. आता रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी 1-2 मिनिटं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजलाही जाईल, सुगंध येईल छान. रवा आपला मस्त असं भाजून घ्यायचं आहे छान. बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाण्याचं प्रमाण म्हणजे आपण 1 कप रवा घेतलेला तर 1 कप पाणी घेतोय. परफेक्ट प्रमाण आहे. आणि आपलं आता स्लो गॅस करायचा. स्लो गॅसवर एकदम परतून परतून शिजवून घ्यायचा रवा याच्यामध्ये. घट्ट होईल पण तरी देखील आपल्याला व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय. पावसाचा आवाज तुम्ही ऐकू शकता. पाऊस भरपूर आहे आज. आता काय करायचं, आता छान परतून झालंय ना, झाकण मारून ना आपण ठेवून देऊया, म्हणजे छान वाफेवर शिजला जाईल. 2 मिनिटं आपण ठेवूया. आपले 2 मिनिटं झाली तर आपण झाकण काढून पाहूया आणि परतून घ्यायचंय. तेव्हा मस्त रवा शिजलाय, पूर्ण शिजलेला आहे, जराही कच्चा नाही राहिलाय, म्हणून म्हटलं परफेक्ट प्रमाण यायचं. छान आपल्याला गोळा करायचा आहे, असं परतून घ्यायचं. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे एकदम, नाही तर काय होईल, करपेल ना, म्हणून. आपण याच्यामध्ये अर्धा चमचा ऑरेगॅनो घालणार आहोत. ऑप्शनल आहे, पण घातला तर छान टेस्ट येते, मुलं आवडीने खातात. छान आपलं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, मी गॅस बंद केलाय आणि आता एक प्रोसेस चीज घेतलाय, ते आपण खिसून घेऊया. आपण हे परतून घ्यायचंय. गॅस बंदच आहे, पण आपलं हे बॅटर आहे ते गरमच आहे ना, त्याच्यामुळे. मिक्स करून झाल्यात. 1 मिनिट फक्त झाकण मारून ठेवूया आणि मग आपण बटर पेपरला तोपर्यंत तेल लावून घेऊया. इथे आपण बटर पेपर घेतलाय, थोडासा अगदी तेल घ्यायचंय, पूर्ण आपल्या पेपराला लावून घेऊया आपण, म्हणजे चिकटणार नाही म्हणून. तुम्ही तेलाऐवजी तूप देखील लावू शकता, हरकत नाही. तर लावून घ्यायचं.
आणि आपण तयार केलेला जो बॅटर आहे ते सगळं आपण ह्याच्यावरती काढून घेऊया. आपण एकत्र बनवूया असं. लाटणीच्या साह्याने आपण हळूहळू असं लाटून घेऊया, स्प्रेड करून घेऊया. अगदी पातळ नाही करायचं, आपलं जाडच ठेवायचं. हे बघा मस्त आपलं असं झालंय. बोटा एवढं जाड ठेवलंय मी, म्हणजे आपलं बोट जेवढं जाड आहे ना तेवढं जाड ठेवलंय. हे बघा छानपैकी आपलं असं मस्त लाटून झालंय. आता मी फ्रीजमध्ये ठेवते जरा अर्धा तास सेट होण्यासाठी. फ्रीजमधून काढून घेतलं, आपला अर्धा तास झालेला आहे. आपण ह्याला कट मारून घेऊया सुरीने, किंवा आपल्याकडे जर पिझ्झा कटर असेल त्याच्याने मारला तरी चालेल. आपल्याला कोणत्या आकाराचे हवेत तसे आपण मारू शकतो. मी असे स्ट्रिप करते, म्हणजे वेज फिंगर्स सारखं. हे बघा आपल्याला जेवढ्या साईजचे पाहिजे, लहान मोठे त्या साईजचे आपण करून घ्यायचे. एक आपण काढून बघूया. हे बघा छान असं झालंय ना, मस्त असं रेडी. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी करूया. इथे मी शेव घेतले, रोस्टेड शेव असते ना ती आहे. त्याचसोबत आपण ब्रेड क्रम्स घेतले, ते आपण मिक्स करून घ्यायचे. मक्याचे चिप्स असतात ना, म्हणजे कॉर्नफ्लेक्स असतात ते कच्चेवाले, ते घेतले फ्राय करायला तरीही हरकत नाही. हे एकत्र करून बाजूला ठेवूया. आणि आता आपण स्लरी बनवून घेऊया. हा मैदा आहे, 2 चमचे घेतले. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेतले. त्यात थोडं मीठ घालूया आपण, अगदी पाव चमचा मीठ घेतलंय मी. आणि चिमूटभर काळी मिरी पावडर. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सेमी थिक असं बनवून घ्यायचं बॅटर. म्हणजे अगदी पातळ पण नाही घ्यायचं आणि जाड पण नाही घ्यायचं. आणि हे फिंगर्स आहेत ना आपण बनवलेलं, ते अगदी महिनाभर राहतो फ्रीजमध्ये. छान फ्रीझरमध्ये स्टोअर केलं ना महिनाभर. पण ताजं ताजं बनवलेलं कधीही उत्तमच असतं. आणि मुलांना टिफिनवर द्यायला, स्नॅक्ससाठी पण छान. शाळेतून आले की आई, पहिला प्रश्न असतो आई खायला काय आहे. त्यांना हे असं मस्त बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरातलं दिलेलं कधीही उत्तमच ना. हे बघा एवढं असं जाडसर करून घेतलंय. एक एक स्ट्रीप घ्यायची आणि हे आपण बनवलेला घोळ आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि काटा चमचा घ्यायचा, म्हणजे कसं ते एक्स्ट्रा पाणी असतं ते सगळं निघून जाईल. शेववर घालायची, जरा याला बुडवून ठेवूया म्हणजे ते हे होईल. असं दुसरं पण घ्यायचं, असं करून एक एक आपण करून घेऊया. आता आपण फ्राय करून घेणार आहोत. आपलं तेल मस्त तापलेलं आहे. आता तेलामध्ये आपण एक एक सोडून घेऊया. गॅस स्लो ठेवायचा आपल्याला. आणि लगेच हलवायचं नाहीये, नाहीतर तुटतील ना, म्हणून. आपले 2 मिनिटं झालेत, म्हणजे 1 ते 1.5 मिनिटामध्ये होऊन जातं तसं. पलटी मारून घेऊया, म्हणजे ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं छान. मस्त असे आपले स्ट्रिप्स रेडी झालेत. मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आलाय. आता मी काढून घेते. दुसरे बॅच पण आपण तळून घेणार आहोत. ही बॅच देखील आपली मस्त अशी तळून झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊया फिंगर्स.
कशी वाटली आपली रेसिपी? मस्त आहे ना? बनवायला पण अगदी सोपी आहे, एकदम भारी टेस्टी, मुलं पण खुश आणि आपण पण खुश. तर व्हेज फिंगर्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आता ना मी सार्थकला सरप्राईज देते. सार्थकला तर खूप आवडतील. सार्थक, तुझ्यासाठी सरप्राईज आणले आणि टेस्ट करून सांगायचं लगेच. सार्थककडे आपण माईक देऊया. सार्थक, लाईव्ह टेलिकास्ट बघा. लाईव्ह टेलिकास्ट सार्थकचं एक नंबर झालाय मित्रांनो. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये कळवा कसं झालंय. धन्यवाद. हो. आता तुम्ही टेस्ट सांगा कशी आहे ती. कसं वाटलं? कशी आहे टेस्ट? एक नंबर आहे. काहीतरी थोडं वेगळं होतंय आणि मस्त वेगळं आहे. म्हणजे छान आहे की छान एकदम मस्त आहे. फर्स्ट टाइम खातोय म्हणून मुलं वेगळं खातोय. म्हटलं वेगळं बट म्हणजे इट्स गुड. मस्त एकदम छान बनवलंय. गुड टेस्ट होतो एकदम छान. कीप इट अप. थँक्यू.